दुसरा प्रश्न होता, व्यासदेवांनी शुकाचार्यांना भागवत कथा का शिकवली? शुकाचार्यांनी का शिकावीशी वाटले? शुकाचार्य हे व्यासदेवांचे पुत्र आहेत महाराज. म्हणून लांबलचक कथा आहे. व्यासांच्या पत्नीचं नाव आहे विटिका. तिच्या उदरामध्ये त्यांनी महाराज अशा पद्धतीने शुकाचार्य महाराज 12 वर्ष राहिले. नामदेव महाराज त्यांनी वर्णन करून सांगतात, खेळ्या प्रकरणामध्ये बामणाचे पोरे एक खेळासे व्याले, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे. म्हणून 12 वर्षापर्यंत त्यांनी महाराज गर्भधारणा, बाळ प्रगटच होत नाही. व्यासदेवांनी भगवंताचं स्तवन केलं आणि मग भगवान प्रगट झाले. म्हणजे काय काम आहे? म्हणे देवा माझी पत्नी गर्भवती आहे. म्हणे छान, चांगली गोष्ट आहे. म्हणे चांगलं काय, 12 वर्षापासून गरोदर आहे, अजून प्रसूतच होत नाही. मग काय करावं लागेल? भगवान म्हणे मी युक्ती करतो. अंगुष्ठ प्रमाण रूप धारण केलं, तिच्या गर्भात प्रवेश केला आणि बाळाबरोबर बोलायला सुरुवात केली. शंखचक्र गदा पद्म घेऊन भगवान गर्भात गेलेला आहे आणि म्हणतोय की बाहेर या. ते सांगितलं मी बाहेर येणार नाही. मारतोस की काय त्या बाईला? ये ना बाहेर. म्हणे येणार नाही. म्हणे काय येणार नाही? बाहेर आल्यानंतर तुमची ती माया माझ्यावर झडप घालेल आणि त्या मायेच्या तडाक्यात मी सापडेल. मला बाहेर यायचं नाही, इथंच बरं आहे. ते मला इथं काय एअर कंडिशन रूम थोडाच आहे? आईच्या गर्भात नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे? कठीण परिस्थिती आहे. खाली डोकं असतंय, वर पाय असतात, गर्भजल असतंय, त्याच्यात कृमी किडे असतात, मूत्रविष्टेमध्ये लोळावं लागतं. असा तोच गर्भवास त्याने नरकासारखा असतो. 12 वर्ष सहन करतात. कशाला त्याने आतमध्ये राहता? बाहेर या ना. ते म्हणले येणार नाही, तुमची माया त्रास देईल. भगवंतानं वचन दिलं, माझी माया तुम्हाला काही त्रास देणार नाही, बाहेर या. मग भगवंताचं म्हणणं ऐकून सांगितलं, देवा तुम्ही जसे आलात की नाही अंगुष्ठ प्रमाण धारण करून, असाच मी सुद्धा बाहेर येईन. अयोनी संभव त्यांनी प्रगट होईन. पण अशा पद्धतीने अयोनी संभव शुकाचार्यांचं प्राकट्य झालं. बाहेर आल्याबरोबर 12 वर्षाची मूर्ती त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाली. केवढं वैराग्य आहे महाराज. जन्मतेन प्रसंगे श्रीदेह शिवने अंगे. जन्मतानाच फक्त श्रीदेहाचा स्पर्श झाला, यानंतर पुन्हा कधीच श्रीदेहाचा स्पर्श झाला नाही. असं दिव्यत्व त्यांचं जीवन आहे. म्हणून त्यांनी असे महापुरुष असतात की त्यांच्या जीवनामध्ये ते दिव्यत्व पाहायला मिळतं. शुकाचार्य 12 वर्षाचे त्यांनी झाले आणि पळू लागले. मुलगा जन्माला आला आणि पळू लागला. व्यासदेवांनी पाहिलं, आता उपजल्या बाळकाशी नाव नाही तयापाशी, ठेवल्या नावाशी ओ देत उठी. काय नाव ठेवावं म्हणून त्यांनी शुक 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 करायला लागले. त्याचं नावच पडलं शुक. थांबलेच नाहीत महाराज, निघून गेले. पुत्र इति तन्मयतया तर्वभिनेदू. म्हणून त्यांनी व्याकुळ होऊन त्यांनी का तर आज व्हावं असं म्हणत त्यांनी व्याकुळ होऊन व्यासदेवजी मुलाच्या मागे पळत आहेत. शुकाचार्य थांबलेच नाही महाराज, निघून गेले. व्यासदेवजी उद्विग्न होऊन मागे आले. आता काय करावं? एका कपाटात जाऊन बसले. कपाट म्हणजे आपल्या घरी असतं ते कपडे ठेवायचं, त्याला कपाट त्याचं खरं नाव आहे कबर्ड. आपण अपभ्रंशी शब्द करून टाकला त्याचा कपाट. कपाट नाही ते. कपाट शब्दाचा अर्थ तो गुहा. डोंगरामध्ये असणारी जी गुहा आहे की नाही, त्या गुहेला कपाट असं म्हणतात. तुम्ही त्याने भामचंद्रावर, घोरावड्यावर, भंडाऱ्यावर जाऊन बघा, तुम्हाला गुहा पाहिली. ते आदरणीय श्री सपकाळ महाराज देहूवरून रोज कथा ऐकायला येतात. त्यांना विचारा तुम्ही, तिथं त्यांनी त्या गुहा येतात मध्ये, त्याला कपाट म्हणतात. तिथले लोक अजून त्याला कपाटच म्हणतात. कपाटात जाऊन पारायण करतात महाराज. शुकाचार्य महाराज कपाटात जाऊन बसले. पुन्हा चिंता पडली व्यासदेवांना. भागवताची रचना झाली. हे भागवत त्यांनी आता तयार झालं खरं, पण द्यावं कोणाला? हे कोणाच्या स्वाधीन केलं पाहिजे असा विचार मनामध्ये आहे. एकच विचार मनात आला की माझा मुलगा जो त्यांनी एवढ्या दिव्य स्थितीत आहे त्यालाही दिलं पाहिजे, पण तो येईल कसा घरी? चिंता वाटायला लागली. परत भगवंताचं स्मरण केलं. म्हणे आता काय आहे, देवा मुलगा झाला पण घरी थांबलाच नाही, निघून गेला जंगलात. तो घरी आला पाहिजे. कसा येईल? मी भागवताची रचना केलेली, मला हे त्याच्या स्वाधीन करायचं आहे. भगवान म्हणे मी तरतूद करतो. व्यासदेवांनी सगळं भागवत बाकीच्या शिष्यांना शिकवलं नाही, पण भागवतातले काही श्लोक शिकवले महाराज. त्या श्लोकांमध्ये भगवंताचं त्यांनी आणि सौंदर्य वर्णन करून सांगितलं. त्या श्लोकांमध्ये भगवंताचा स्वभाव वर्णन करून सांगितलं. म्हणून वेणुगीतामध्ये असणारा त्यांनी श्लोक आहे, इत्थम शरद स्वच्छ जलम पद्माकर सुगंधिना न्यविशद वायुना वातम सगो गोपालकोच्युता. हे बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम विभ्रद वासकनक कपिशं वैजयंतींच माला रंध्राड्रेणुराधर सुधया पूरयन योपवृंदै वृंदारण्यं सपद्रवनं राविशविजित कीर्ती. भगवंताचं त्यांनी सौंदर्य वर्णन करून सांगितलं. बरहा पीडम
बरह म्हणजे मोराचा पीस, आपीड म्हणजे धारण करणारा, बरहा पीड नटवर वपू नाचणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आहे. कर्णयो कर्णिकारम, कानाच्या खोनीमध्ये कनेरीची फुलं खोवलेली आहेत. कर्णयो कर्णिकार विभ्रत वास, त्यानं वस्त्र परिधान केलेलं आहे. कनक कपिशम, सोनेरी रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे. वैजयंतींचे मालाम, त्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माला आहेत. असा सुंदर असणारा भगवान आहे. म्हणून त्या भगवंताचं सौंदर्य वर्णन करून सांगणारा श्लोक एका शिष्याला शिकवला. व्यासदेवांना पूजेकरता लागणारी फुलं आणण्याकरिता शिष्य त्यांनी महाराज त्या पुष्पवाटिकेत गेलेले आहेत. तिथून ते कपाट जवळ आहे. शुकाचार्य आतमध्ये आहेत. भगवंताचं स्वरूपाचं चिंतन ध्यान करतायत. इकडे त्यांनी फुलं तोडता तोडता हे शिष्य श्लोक म्हणतायत. हे श्लोक म्हणल्यानंतर शुकाचार्यांच्या कानापर्यंत तो आवाज जाऊ लागला. भगवंताचं सौंदर्य वर्णन करून सांगणारा श्लोक किती सुंदर आहे. कोण असेल एवढा सुंदर? काय त्याचं वर्णन करून सांगावं. हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोकलिया कस्तुरी मळवट, चंद्रनाची ओटी कस्तुरी मळवट, चंद्रनाची ओटी, रवी शशिकळा लोकलिया, रवी शशिकळा लोकलिया कस्तुरी मळवट, सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट, चंदनाची ओटी. गोड आहे भगवान. त्याचं ते सौंदर्य पाहून नुसतं बडबड बडबड करण्यापेक्षा थोडंसं संकीर्तन पण केलं पाहिजे ना. चांगलं आहे महाराज. ते निदान डोळे बंद करून भजन म्हणलं तर त्याच्याजवळ गेल्यासारखं तरी वाटतं आहे. तुम्हाला काय वाटत असेल तुम्हाला माहिती आहे, मला काय वाटतं ते मला माहिती आहे. असू द्या. म्हणून त्यांनी इतका सुंदर आहे भगवान ते श्लोक ऐकले. त्याच्या स्वभावाचं वर्णन करून सांगणारा श्लोक आहे. अहो वकीयम स्तनकालकूटम जिघंसया पायदप्य साध्वी लेभे गतिम धातुर्चिताम तत्वन्यकम वादयालुम शरणम व्रजेन. मारण्याकरिता आलेली पुतना पण तिला आईला जी गती प्राप्त करून द्यावी ती गती प्राप्त करून दिली. असा श्रेष्ठत्व त्याने भगवंताचा हे सगळंचे सगळं शुकाचार्यांनी ऐकलं. व्यास शिष्य निघून गेले. शुकाचार्य ध्यान करत होते. मनातल्या मनात विचार करू लागले, कोण असेल एवढा सुंदर? कसं काय त्याने हे सौंदर्य वर्णन करून सांगितलं असेल? जाऊ द्या म्हणले, आपण ध्यान करूया. पण ध्यान करतायत. हे शिवोहम शिवोहम शिव केवलोहम, शिवोहम शिवोहम शिव केवलोहम, नित्योहम शुद्धोहम बुद्धोहम मुक्तोहम, नित्योहम शुद्धोहम बुद्धोहम मुक्तोहम, शिवोहम शिवोहम शिव केवलोहम, शिवोहम शिवोहम शिव केवलोहम. स्वरूपामध्ये मस्त आहेत. आता मात्र भगवान तिथे जाऊन पोहोचला. भगवंताने शुकाचार्यांना वेधून घ्यायचं ठरवलं. भगवान मुरली वाजवू लागला. सुंदर मुरलीचा स्वर कानावर पडू लागला. हे घड्याळ माझं शत्रू आहे हो, ह्याच्यात 9 वाजले ना. आता काय करू?
अजून फार कथा सांगायच्यात. काय माहिती मला तुम्हाला का बरं कथा सांगावी वाटली. याच्या आधीची कथा पण झाली होती. गुणोर नावाचं गाव आहे तिकडं निळोबरायांच्या शेजारी. पण 7च दिवसात कथा होती. चौथ्या दिवशीच कृष्ण जन्म झाला होता. आता कसा चौथ्या दिवशी जाईन मी कृष्ण जन्मापर्यंत. मला प्रश्न पडला आहे मोठा. हां, तुम्ही एवढं चांगलं ऐकतात ना, त्याच्यामुळं ते सांगावं असं वाटतं आहे की नाही. आता देवानं काय ठरवलं मला माहीत नाही ना. असं निश्चितच काही कथा तुम्हाला वेगात ऐकाव्या लागतील, काही कथा गायगाय ऐकाव्या लागतील. हे बघा, साखर कोणत्याही अंगानं खाली तरी गोडच लागते. हे विस्तारानं सांगितलं काय आणि ते विस्तारानं सांगितलं काय. मी बेदोने 5 म्हणत नाही आणि बाकीचं गुऱ्हाळ तुमच्यासमोर मांडित नाही. इथपासून ते आमची भाऊ म्हणायची ह्या टोकाची त्या टोकाला, फक्त देवाचंच सांगतोय, दुसरं काहीच सांगत नाही तुमच्यासमोर. म्हणून त्यांनी सगळ्या 7 दिवसातून 8-9 दिवसामध्ये जे ऐकायचं ते देवाचंच ऐकायचं आहे. मग काही कमी ऐकावं लागेल आणि काही जास्त ऐकायला मिळेल, एवढंच होईल. फक्त कमी जास्त प्रमाण सापडेल, पण ऐकायला मात्र भगवंताचंच मिळेल. हां, एवढं मनात ठेवा, म्हणजे मग जास्त उद्वेग व्हायचा नाही. असू द्या. म्हणून मुरली वाजू लागली. कुठून मुरलीचा आवाज येतो आहे विचार करू लागले. फार गोड मुरली होती. डोळे उघडून पाहिले, समोर कोणी नव्हतं. मागच्या बाजूने आवाज येऊ लागला. 10 दिशांनी आवाज येऊ लागला. कोणीच दिसत नाही. 2 हात कानाला लावले. अरे कोण आहेस तू, एकदा माझ्यासमोर प्रगट हो. असं म्हणलं की भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला शुकाचार्यांच्या समोर. मोर मुकुट बनसीवाला. शुकाचार्यांनी भगवंताला पाहिलं. अतिशय सुंदर आहे महाराज. नखशिखांत पाहिलं. पाहतच राहिले. त्याच्या मुखारविंदाकडे पाहतायत. पाहता पाहता त्यांनी महाराज तल्लीन झाले, अवाक झालेले आहेत. तोंड उघडं आहे, डोळे पण उघडे आहेत, काहीच बोलत नाहीत. भगवंताच्या लक्षात आलं हे फसलेले आहेत. आता काय केलं पाहिजे. भगवान शुकाचार्यांबरोबर बोलला नाही, फक्त त्यांच्याकडे पाहून हसला. हां, तुम्हाला कायम हे वाक्य ऐकणाऱ्या लोकांना पाठ झालं असेल. हा ज्याच्याकडे पाहून हसला, समजायचं समोरचा फसला. बस, हे फसवण्याकरताच हसतो महाराज. फक्त आपल्याबरोबर हसला पाहिजे. ती हसण्याकरता आपली योग्यता तयार झाली पाहिजे. तो आपल्यावर हसण्याकरता आपली पात्रता तयार झाली पाहिजे. पण आपण आपली पात्रता योग्यता तयार करावी. तो आपल्याबरोबर हसायला तयार आहे, फक्त आपण त्याच्याबरोबर हसत नाही. आपण कुठंतरीच हसतो. असो, पण हे आपल्याला कळलं पाहिजे. आत्मपरीक्षण केलं, माझं मला कळतं आहे महाराज. आपलं त्याने पाहून घ्या. हां, म्हणून अशा पद्धतीनं ही कथा स्वदर्शन घडवणारी आहे. मी काय आहे, मी काय करतो आहे, कसा वागतो आहे, माझ्या जीवनात काय घटना घडत आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील. ही कथा ते दाखवण्याकरताच आहे. बरेच लोक हवेत असतात महाराज. त्यांना वाटतं मी म्हणजे फारच चांगला, माझ्यासारखा चांगला जगात कोणीच नाही. ही कथा बरोबर योग्यताच दाखवते. कथा म्हणते तू ते जरी स्वतःला समजत असलं तरी तू तसलं हे असलायस, असं आपाप कथेच्या माध्यमातून कळतं. पण जास्त त्यांनी आकाशात उडण्यापेक्षा पृथ्वीवर कधीतरी पाय टेकले पाहिजे, जमिनीवर पण. ही कथा अशा पद्धतीने शिकवते. चला, म्हणून शुकाचार्यांना भगवंताचं दर्शन झालं. भगवान हसले. भगवान हसल्याबरोबर त्यांनी शुकाचार्य महाराज फसले. आणि आता त्यांनी भगवान विचारत पडला की आता हा फसलेला आहे, आता थांबण्यात काय तात्पर्य, आता आपल्याला सोडून दुसरा विचार करणार नाही. भगवान गुप्त झाले. भगवान गुप्त झाल्यावर म्हणलं जाऊ द्या, कोणी असेल आपलं ध्यान करूया. ध्यान करू लागले, पण ध्यान लागे ना. आता ज्याला पाहिलं ना डोळे भरून, तोच दिसू लागला डोळ्यासमोर. हां, देखीला डोळा बैसला मनी, अशी अवस्था झाली. मग काय करावं. कोण मला सांगेल तो कोण होता. मला येऊन त्यांनी भेटून गेला, मला दर्शन देऊन गेला, माझ्याबरोबर हसून गेला. कोण असेल तो विचार पडला. कोणाला विचारू. म्हणले माझा जन्म झाल्याबरोबर जे माझ्या मागे पळत होते, कदाचित ते माझे वडील असले पाहिजे. बापाचाही परिचय करून घेतला नव्हता, त्याचेच निघून गेले होते जंगलात. अरे ते थांब म्हणत होते. का बरं थांबायचं होतं. अवग्रहण करायचं होतं. अवग्रहण म्हणजे काय. बाळ जन्माला आल्यानंतर त्यांनी आईच्या अंतकरणात बाळाविषयीचं स्वाभाविक प्रेम तयार होतं. तिच्या स्तनाला दूधच येतं महाराज, प्रेमपाना फुटतो. पण बापाच्या मनात बाळाविषयी प्रेम निर्माण व्हायचं असलं ना, की बापानं त्याचं अवग्रहण केलं पाहिजे. अवग्रहण म्हणजे बाळाच्या टाळूला होंगणं, म्हणजे वास घेणं. छोट्याशा बाळाला हातात घ्यायचं आणि बापानं बाळाच्या टाळूचा वास घ्यायचा. त्याला होंगणं म्हणतात, त्याला अवग्रहण म्हणतात. एकदा का बापाच्या नाकात तो वास घुसला की त्या बापाच्या पोटात बाळाविषयीचं प्रेम तयार होतं. अशी अवग्रहण नावाची प्रक्रिया करण्याकरिता बाळाच्या मागे पळत होते व्यासदेवजी महाराज. थांबलेच नाहीत महाराज. ते शुकाचार्य महाराज धावत आश्रमाच्या दिशेने आले. बाबा. व्यासांना फार आनंद झाला, माझा मुलगा घरी आलाय. फार आनंदानं स्वागत केलं. आश्रमामध्ये त्यांनी नेण्याची तयारी झाली. बस ना जरा, बसायला आलो नाही. अरे पाणी तरी पी. पाणी पिणार नाही. मला अवग्रहण करू दे, ते नंतर करा. मला आधी सांगा तो कोण होता. अरे पण पाहिलंच कोणाला ते तरी सांग. मग शुकाचार्य सांगू लागले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. कोणाला पाहिलं सांग तरी जरा. ज्याला मी पाहिले ना तो फार दैदिप्यमान आहे. त्याच्यासारखं सौंदर्य जगात कधी पाहायलाच मिळालं नाही.
कोटी कोटी कामदेव त्याच्यावरून वळून टाकावेत एवढं त्याचं सौंदर्य होतं. तो सावळा सुकुमार आहे. त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्या समान कोमल आहेत. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखी दैदिप्यमान आहेत. तो देहोडाचरण उभा राहिलेला आहे. एक पाय त्यानं सरळ ठेवलेला आहे, एक पाय तिरका आहे. त्याच्या पायामध्ये सुंदर असणारी नुपुरं पाहायला मिळत आहेत. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्यानं कमरेला शेला बांधलेला आहे. त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माळा आहेत. कमलपुष्पांच्या माळा त्यानं गळ्यात घातलेल्या आहेत. त्याची हनवटी अतिशय मोहक आहेत. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहेत. त्याच्या भुवया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्याच्यावर त्यानं मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत. त्याचे ओठ कुंदूर फुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची उडी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. त्याचे दिव्य असणारे हात आहेत. त्याच्या दंडामध्ये त्यांनी बाजूबंद आहेत. त्या हातांमध्ये त्यांनी मुरली घेतलेली आहेत. ती आधारावर ठेवून अशा पद्धतीने वाजवतो आहे. त्या मुरलीमधून क्लीम शब्दाचा उच्चार होतो आहे. तो सर्व त्रैलोक्याला मोहून घेतो आहे. तिरक्या नजरेनं माझ्याकडे पाहतो आहे आणि माझ्याकडे पाहून हसतो आहे. बाबा सांगा ना कोण आहे, ज्याला मी पाहिले तो कोण आहे मला सांगा ना. असं ज्या वेळेला बोलायला सुरुवात केली, व्यासदेवांच्या नेत्रांमधून घळघळा अश्रुधारा वाहू लागला. ज्याला पाहिलं तो सामान्य नाही, तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. तो जगाचा मालक आहे. तो जगन्नियंता परमात्मा आहे. तो प्रत्यक्ष तुझ्यासमोर उभा राहिला आणि भगवंतुला तुला प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे. बाबा मला त्याच्याविषयी सांगा ना, मला त्याच्याविषयी ऐकायचं आहे, मला त्याचं चरित्र श्रवण करायचं आहे, एवढा दिव्य आहे मला सांगा. असं ज्यावेळेला शुकाचार्य बोलू लागले, व्यासदेवांना दिव्य आनंद झाला. मी भगवंताकडे विनंती केली. श्रीमद भागवताची रचना झालेली आहे. ही देव कोणासमोर, माझा मुलगाच याचा अधिकारी आहे, पण तो घरी येत नाही. भगवंतानं करुणा केली, माझा मुलगा घरी आलेला आहे आणि भगवंताचं चरित्र विचारतो आहे. आता हे मी त्याला सांगितलं पाहिजे. म्हणून भगवंताच्या गुणांनी शुकाचार्यांना वेधून घेतलं आणि शुकाचार्य महाराज श्रीमद भागवत कथा शिकण्याकरिता समोर बसलेले आहेत. व्यासदेवांनी श्रीमद भागवत कथा शुकाचार्यांना शिकवलेली आहेत. पहिला प्रश्न होता, व्यासदेवांनी कोणाच्या प्रेरणेनं भागवताची रचना केली? श्री नारदजी महाराजांच्या प्रेरणेनं आणि भागवताची रचना केली. दुसरा प्रश्न होता, शुकाचार्य महाराजांना भगवंताची कथा का श्रवण करावीशी वाटली, का शिकावीशी वाटली? भगवंताच्या गुणांनी शुकाचार्यांना वेधून घेतलं आणि म्हणून शुकाचार्यांना श्रीमद भागवत कथा श्रवण करावीशी वाटली, शिकावीशी वाटली. भगवंताच्या गुणांनी जर आपल्याला वेधून घेतलं तरच आपल्याला भगवंताचे त्यांनी महाराज गुणानुवाद जगाच्या समोर मांडावेशी वाटतील. तर आपल्याच मनात त्यांनी भगवंताची गुणानुवाद घर करून बसले नाहीत, आपण लोकांच्या समोर काय सांगणार आहोत महाराज? म्हणून निवळ त्याने लोकांच्या समोर इथं व्यासपीठावर बसून नाटक करण्यापेक्षा आपल्या मनात आपणही भगवंताचं स्मरण चिंतन करण्याचा कधीतरी त्यांनी निश्चित प्रयत्न केला पाहिजे. तर भगवान आपल्यालाही दर्शन देईल महाराज. तुम्ही जर माझ्या शब्दांबरोबर प्रवास केला असेल तर तुम्हाला माझा कन्हैया दिसला असेल महाराज. त्याला असं पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रोज असं त्याचं ध्यान केलं पाहिजे. मानसपूजा केली पाहिजे. मानसपूजा सर्वात श्रेष्ठ पूजा आहे महाराज. सुवर्णाचा रत्नजडीत असणारा चौरंग आणून ठेवावा, त्याच्यावर देवाला बसवावं, स्वतःच्या हातानं त्याला स्नान घालावं, त्याला पितांबर नेसवावा, त्याचा शृंगार करावा, लोणी त्याने हातात घ्यावं, स्वतःच्या हातानं माखन मिश्री त्याला खाऊ घालावी, त्याच्या मस्तकावरून हात फिरवावा, त्याला हृदयाला लावावं, डोळे भरून त्याच्याकडे पाहावं आणि पाहतच राहावं. असं आपल्या सगळ्यांना करता येऊ शकतं, फक्त आपण करत नाहीत महाराज. असं जर कराल जगातले सगळे दुःख विसरून जाल. असं जर कराल आपलं जीवन पवित्र होईल महाराज. असं जर कराल तर देवाच्या जास्त जवळ झालं. अरे 12-12 वर्ष तपश्चर्या केल्यानं जो परमात्मा त्यांनी प्राप्त होत नाही, तो सहज मानसपूजा केल्याने काही क्षणात आपल्या डोळ्यासमोर उभं राहील. एवढं सामर्थ्य मानसपूजेत आहे महाराज. म्हणून अशा पद्धतीने भगवंताची मानसपूजा करावी, त्याची त्यांनी सेवा करावी. मनामध्ये कधीतरी स्वप्न पाहावेत. रामायणात शबरी येईल का नाही कधी मला सांगता यायचं नाही. काय ना कधी भागवत कथेत रामायणातली शबरी पाहायला भेटतच नाही. पण आता तिची आठवण झाली म्हणून सांगतो आहे.
त्या शबरीनं त्यांनी महाराज 7 वर्षाच्या वयापासून 80 वर्षाच्या वयापर्यंत रोज रामाची वाट पाहिली, झोपलीच नाही, रात्रंदिवस वाट पाहिली. तिच्या मनातले भाव होते महाराज. हे जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, आएंगे रघुराई आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर में राम जी को खिलाऊंगी, पूजा के थाली में चंदन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा. स्वप्न पाहिलं होतं ना, राम येणार आहेत. त्याच्या येण्याकरिता तिनं त्यांनी पूजेचं साहित्य जमा करून ठेवावं. त्याच्या येण्याकरिता तिनं 4 रस्ते झाडून काढावेत. त्याच्या येण्याकरिता तिनं रस्त्यावर फुलं टाकून ठेवावेत. त्याच्या येण्याकरिता तिनं औक्षणाचं ताट तयार करून ठेवावं. त्याच्या येण्याकरिता तिनं तात्कालीन फलं जमा करून आणावेत. तो येणार आहे एवढंच सांगितलं होतं. दिवसा येईल का रात्री येईल माहीत नाही, पण रात्री जर आला आणि मी जर त्यांनी झोपले असले मग काय करायचं? झोपायचंच नाही असं ठरवलं. रात्रंदिवस जागी राहिली आणि भगवंताचं चिंतन करत राहिले. असं जर आपल्या जीवनामध्ये घडलं तर भगवान निश्चित येईल महाराज, आणि दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांनी हे लोग कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी के जैसे तुम बुलाते नहीं, लोग कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी के जैसे तुम बुलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभ. लोग कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, लोग कहते हैं भगवान सोते नहीं, मैया यशोदा के जैसे सुलाते नहीं, लोग कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों के जैसे तुम नचाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. यांनाही म्हणा वाटते म्हणा. हे अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. लोग कहते भगवान आते नहीं, द्रौपदी के जैसे तुम बुलाते नहीं, लोग कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. कहते के भगवान सोते नहीं, मैया यशोदा के तुम सुलाते नहीं, कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों के जैसे तुम नचाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम, राम नारायणम जानकी वल्लभम, राम नारायणम जानकी वल्लभम. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान भेटत असतो, येत असतो, याची शाश्वती सर्व लोकांच्या अंतःकरणात यावी याच्याकरिता साधू संतांचे हे प्रमाण आहेत. शुकाचार्य महाराजांना श्रीमद भागवत कथा शिकावीशी वाटली का, तर त्यांनी भगवंताच्या गुणांनी त्यांना अशा पद्धतीने वेधून घेतलेलं आहे. आणि म्हणून शुकाचार्यांनी श्रीमद भागवत कथेचं श्रवण केलं. शौनकजी म्हणतात, सवय पुंसा सवय निवृत्तीरत सर्वत्र पेक्षो मुनी कस्य वा ब्रह्माते आत्मारामच समभ्यसत. आत्माराम स्थितीमध्ये निमग्न असणारे श्री शुकाचार्य महाराज, त्यांना त्यांनी श्रीमद भागवत कथा का शिकावीशी वाटली,
त्याचं उत्तर सांगितलं, आत्मा रामश्यमणी व निर्गर्थ अप्युरक्रमे. भगवंताच्या गुणांनी श्री शुकदेवजी महाराजांना वेधून घेतलं आणि म्हणून त्यांनी श्रीमद भागवत कथा त्यांनी स्वीकारली. 2 प्रश्नांची उत्तर झाली. तिसरा प्रश्न होता, शुकाचार्याने राजा परीक्षितला ही कथा का सांगितली. त्याचं उत्तर आहे, राजा परीक्षितावर मरण संकट आलं. 7 दिवसात त्याने मरायचं होतं. त्याने गंगेच्या काठावर जाऊन अनशनव्रत धारण केलं, भगवंताचा धावा केला आणि म्हणून भगवंताला करुणा आली. शुकाचार्यांना संकेत दिला. शुकाचार्य राजाच्या समोर आले. राजानं साष्टांग प्रणिपात शुकाचार्यांच्या समोर केला. त्यांना नमस्कार केला. स्वतःच्या अंतकरणातले व्यथा वर्णन करू सांगितले आणि मग हात जोडून म्हणू लागला, हे सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहो. उकलुनी मणीचे हित गुज सारे वद कवना दावो. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहो. उकलुनी मणीचे हित गुज सारे वद कवना दावो. सगळे म्हणा, सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहो. उकलुनी मणीचे हित गुज सारे वद कवना दावो. सद्गुरुनाथा आपण सगळ्यांनी म्हणणं आणि यांनी म्हणण्याच्यात फरक आहे महाराज. हे रोज म्हणतात ते, त्यांना ती म्हणण्याची सवय आहे. हे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आहे आणि त्या केंद्राने ही कथा आयोजित केलेली आहे. म्हणून स्वामी महाराजांच्या समोर म्हणण्याची प्रार्थना आहे आणि हे सगळे रोज म्हणतायत. म्हणून ती भागवत, आम्ही सुद्धा भागवतात म्हणतो महाराज. म्हणून हे सगळं गोड वाटतं महाराज. शुकाचार्यांच्या समोर प्रार्थना केली, हे सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उकलुनी मणीचे हित गुज सारे वद कवना दावो. शुकाचार्य प्रसन्न झाले. राजाला 7 दिवसामध्ये श्रीमद भागवत कथा सांगितली. राजाचा उद्धार झाला. 3 प्रश्नांचे उत्तर मिळाले. पहिले 6 प्रश्न, नंतरचे 3 प्रश्न, असे त्यांनी 6 आणि 3 प्रश्नांची उत्तरं मिळाली. आता शौनक ऋषी सूतजींना म्हणू लागले, महाराज 9:20 झालेले आहेत. आता मी संयोजकांना विचारतो, कारण आज मला संयोजक मंडळी भेटण्याकरिता आली होती दुपारी. त्यांनी मला सांगितलं की महाराज कथा 10 वाजेपर्यंत करा. म्हणजे मी खोटं सांगत नाही, खरंच भेटायला आले होते आणि त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं. महिला वर्ग पण आला होता, मुलं पण आले होते. त्यांनी सांगितलं की 10 वाजेपर्यंत कथा करायची. उद्याच्या कथेचं टायमिंग पण सांगायला लावला. उद्यापासून कथा 6 ते 10 या वेळेत होईल. म्हणजे 4 तास कथा होईल, तरच तुम्हाला जास्त ऐकता येईल. नाही तर 3 तासामध्ये निवळ काढीनं औषध लावल्यासारखं ऐकायला मिळतं आहे. म्हणून मला पण असं वाटतं कुठेतरी मला तुमच्याकडून काय नको आहे हो. हे भगवंताचं प्रेम आहे महाराज. कोणत्याच अपेक्षेने तुम्ही मला बाबा म्हणून, बुवा म्हणून, महाराज म्हणून, माझ्या पाया पडवून आमकं त्यांनी असल्याकरता हा आपला धंदा नाही महाराज. हे भगवंताच्या प्रेमाकरता सुरू आहे. काही तुमच्याकडून कोणत्याच प्रकारची मला अपेक्षा नाही. हे स्वांत सुखाय चालू आहे. स्वतःच्या सुखाकरता, आनंदाकरता, भगवंताच्या प्रेमाकरता चाललं आहे. आणि हे जर त्यांनी छटाक अर्ध्या तासात आणि 1 तासात जर उरकून घ्यायची बारी येत असेल तर एवढ्या लांब येऊन त्याचा काय उपयोग आहे महाराज. मग नुसतं काय भाकरी खाण्याकरता थोडंच आम्ही आलेलो. मग कथा पण सांगता आली पाहिजे आणि आनंद पण मिळाला पाहिजे. कथेचा आनंद सर्वांना प्राप्त व्हावा याच्याकरताच आहे. आणि आत्ता निघून जातील महाराज पटकन 5-6 दिवस. कथा 9 दिवसाची आहे. शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन त्यांनी करायचं असं ठरलं होतं, पण कथाच करायची आणि कथेत शेवटी दहीहंडी फोडायची, म्हणजे जास्त कथा ऐकायला मिळेल. म्हणून आजचा 3रा दिवस आहे. अजून 6 दिवस शिल्लक आहेत. मग ते 6 दिवस जीवनामध्ये फार महत्त्वाचे आहेत असं समजा. आणि कोणत्याच प्रकारचे आढेवेढे न घेता आणि कोणत्याच प्रकारचे ऑप्शन न देता 6 ते 10ला तयार व्हा. आणि भगवंताची कथा ऐका. हा जो कथेतला काळ तुमच्या जीवनातला खर्च होईल ना, तो जीवनातला सर्वात श्रेष्ठ असणारा काळ असेल. सगळ्यात श्रेष्ठ काळ असेल की ज्या काळामध्ये आपण भगवंताचं चिंतन करतो आहोत. म्हणून देवानं हा काळ आपल्याला दिलेला काळ सार्थक केला त्यांनी, धरला म्हणे विठ्ठल. म्हणून काय सूचना अजून असू द्या. म्हणून अशा पद्धतीनं त्यांनी
थोड्या वेळ आपण कथा करणार, तुला मान्य आहे थोड्या वेळ जास्त कथा केली तर असू दे, धन्यवाद. म्हणून 3 प्रश्नांची उत्तर मिळाली. शौनक ऋषी म्हणू लागले की महाराज ही कथा एवढी श्रेष्ठ आहे की शुकाचार्यासारख्यांना वेधून घेतलं या कथेनं, म्हणून आम्हाला पण ती कथा ऐकायची. सांगा ना, व्यासदेवाने कुठून कथेला सुरुवात केली, त्याची सुरुवात कशी झाली ते सांगा. आता मात्र त्याची सुरुवात सांगतायत. ते म्हणले सरस्वती नावाच्या नदीमध्ये व्यासदेवांनी स्नान केलं, शुचिर्भूत झाले आणि शुचिर्भूत होऊन शम्यप्राश नावाच्या आपल्या आश्रमामध्ये त्यांनी जाऊन बसले. भगवंताचं स्मरण करू लागले आणि भगवत स्मरण करता करता आणि तल्लीन झाले भगवंताच्या चिंतनामध्ये. आणि त्या चिंतनामध्ये तल्लीन होऊन त्यांना समाधी लागली. कुणाला? व्यासदेवांना भक्तिमय समाधी लागली. कथा ऐकत असताना बाकीचं काही आठवत नाही महाराज. आता लोकांना आठवत असेल तर त्याला माझा काही इलाज नाही. म्हणून त्यांनी बाकीची कोणती गोष्ट त्यांनी कथा श्रवण करताना आठवत नाही. व्यासदेवांना त्यांनी काहीच आठवत नाही, फक्त भगवंताची भक्ती आठवते. पण समाधी लागली. या भागवताला समाधी भाषा असं म्हणतात, समाधी भाषा आहे. पण भगवंताचं स्मरण चिंतन त्यांनी भजन करता करता तल्लीन झालेले आहेत. मला वाटतं अजून तुम्हाला अर्धा पाऊण तास कथा ऐकायची आहे, म्हणून एक 5 मिनिटाचं संकीर्तन आपण आत्ता घेऊया. व्यासदेवजी महाराज भगवंताच्या संकीर्तनात तल्लीन आहेत. फक्त अट्टहास करायचा नाही, 5च मिनिटाचा. कारण मला माहिती आहे, मला सूचना सांगताना दुपारच्या वेळात त्यांनी ती पण सूचना सांगितली की महाराज वयोवृद्ध महिला आहेत. काही महिलांचं असं म्हणणं होतं, एक तर बसायला जागा पूर्ण नाही, अवघडून बसावं लागतं आहे. त्याच्यात जर संकीर्तन झालं नाही ना, आम्ही 2 मिनटं जर उभे राहिलो नाहीत तर फार अवघडून जातं, जास्त त्रास होतो आहे. आणि दुसरा मुद्दा असा की एवढे तास एका जागेवर त्यांनी बसायचं, कोणाला शुगर आहे, कोणाला आणखी काय आहे, लघवीला जायचं त्यांनी प्रसंग येतो, तेवढा वेळ त्यांनी अवघडून बसावं लागतं. म्हणून संकीर्तन सुरू झालं की जायचं असेल तर बाहेर जाऊन यायचं आणि येताना मंडपात स्वच्छ हातपाय धुवूनच यायचं, तसलं मंडपात प्रवेश करायचा नाही. म्हणून हे तुम्हाला संकीर्तन त्यांनी ऐकवायचं म्हणजे टाईमपास करायचं नाही. माझ्याकडे टाईमच नाही पास करायला. कशा करताय? तुमचं कंबर गुडघे त्यांनी अवघडले, तुम्हाला त्रास व्हायला लागला, तुमचं जर लक्ष कथेकडे लागलं नाही मग ती कथा सांगून तर काय उपयोग आहे. म्हणून कथेमध्ये 2 संकीर्तनं होतील. त्या 2 संकीर्तनाच्या माध्यमातून थोडेफार तुम्ही मोकळे व्हाल, पुन्हा नवीन विषय ऐकण्याकरिता तयार व्हाल.